श्लोक 13. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागयोः तस्य कर्तारमपि मा विद्य कर्तारमव्ययम्. अर्थ: मी गुणकर्माच्या विभागानुसार 4 वर्णांची व्यवस्था निर्माण केली. त्याचा कर्ता असून मी अविनाशी आणि अकर्ताच आहे, असे तू समज. विवरण: मागील श्लोकात विविध देवतांच्या उपासनेने तत्काळ सिद्धी मिळते, परंतु या देवतांची शक्ती मर्यादित आहे असे सांगितले आहे. व्यापक दृष्टिकोनासाठी भगवंत आपली कार्यपद्धती समजावून देत आहेत. त्यामध्ये या लोकी प्रत्येकाचे गुण आणि कर्म लक्षात घेऊन चातुर्वर्ण्य भगवंताने निर्माण केले आहेत असे श्रीकृष्ण सांगत आहे. चातुर्वर्ण्य हे पद जीवमात्राचे उपलक्षण आहे. मानवा व्यतिरिक्त इतर सर्व पशु, पक्षी, वनस्पती यामध्ये सुद्धा हा भेद आढळतोच. जसे मुंग्यांमध्ये राणी मुंगी, सैनिक, कामकरी मुंगी असे भेद असतात, मानवांमध्ये ब्राह्मण म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग करून लोककल्याणाचे, शिक्षणाचे जे काम करतात ते सत्वगुणाचे असतात. क्षत्रिय हे जन्मतःच बलवान असतात. ते आपल्या शक्तीचा उपयोग समाज रक्षणासाठी करतात. ते शुद्ध रजोगुणाचे असतात. वैश्य आपल्या बुद्धीचा उपयोग स्वतःचे फायद्यासाठी करतात आणि त्यांच्याचमुळे समाजात अर्थकारण चालते. आणि चौथा जो शूद्र आपले पोट भरण्यासाठी कष्ट करतात, समाजाला आवश्यक असलेली सेवा व कारागिरीची कामे करतात. आताच्या काळात सुद्धा पृथ्वी तलावर हे 4ही वर्ण अस्तित्वात असलेले दिसतात. यामध्ये एकच तत्व आहे की गुण आणि कर्म 4 ठिकाणी विभागले गेलेले आहे. पुरुष सूक्तात वर्णन केल्याप्रमाणे समाज पुरुषाचे डोके, हात, पोट व पाय हे एका शरीराचे जसे अवयव आहेत, तसेच हे 4 वर्ण आहेत. एकाच शरीराच्या 4 अवयवांची कार्ये वेगवेगळी असतात. तसेच हे 4 वर्ण आहेत आणि ते समाजात वेगवेगळी कामे करतात. याचे वर्णन पुरुष सूक्तात सुद्धा केलेले आहे. त्याचा अर्थ थोडक्यात असा आहे की मानवी समाज हे परमेश्वराचे विश्वरूप आहे. या पृथ्वीवरील ज्ञानी समाज पुरुषाचे मुख आहेत. जे शूरवीर धीर पुरुष आहेत ते क्षत्रिय आहेत. ते समाजाच्या रक्षणाचे कार्य करतात, म्हणून ते या समाज पुरुषाचे हात आहेत. जे लोक सर्वांना खाण्यासाठी शेतीचे द्वारा अन्न निर्माण करतात व व्यापाराचे निमित्ताने ते सर्व लोकांना पुरवितात, ते या समाज पुरुषाचे पोट व मांड्यांचे ठिकाणी आहेत. जे इतरांची सेवा करतात ते या परमेश्वराचे म्हणजेच समाज पुरुषाचे पाय आहेत. हे सर्व परमेश्वराचे द्वारे म्हणजे निसर्गतःच निर्माण झालेले आहेत. म्हणूनच भगवंत म्हणतात की मी केले असे असले तरी त्याचा कर्ता मी नाही, कारण तो कर्तारम अकर्तारम आहे. आणि त्याचे एक कारण असेही आहे की त्याला कर्तृत्वाचा अभिमान नाही. तो सर्व गोष्टींपासून अलिप्त असतो. तो अव्यय आहे, कारण सृष्टी रचना करताना त्याचे स्वतःचे काहीच खर्च होत नाही. या रचनेत तो उपादान आहे. जसे मातीचा घट तयार करताना ती माती उपादान असते. घट तयार करायला माती व कुंभार म्हणजे कर्त्याची शक्ती असे दोन्ही खर्च होते. पण येथे उपादान व कारण निमित्त दोन्ही परमेश्वरच आहे, म्हणून त्याचे काहीच खर्च होत नाही. म्हणून तो अव्यय आहे. जीव हा सुद्धा परमात्म्याचा अंश आहे. तोही अव्ययच आहे. विधी परमेश्वराने कर्माची दिव्यता समजून घेण्याची आज्ञा केली आहे. कर्म करीत असताना कर्म, कर्मसामुग्री आणि कर्मफलाशी आपला कोणताच संबंध न राहणे हीच कर्माची खरी दिव्यता आहे. परमेश्वराने सर्व वर्ण गुणांवर व कर्मावर म्हणजे प्राणी मात्रांचे जे जन्मजात गुण आहेत त्यानुसार माणूस जी कर्मे करतो त्यावरच अवलंबून ठेवलेली आहेत. जसे काही जन्माने ब्राह्मण असले तरी ते व्यापार करतात आणि त्यात ते यशस्वी होतात, म्हणजे तर ते वैश्यच झाले. तर काही सैन्यात जाऊन पराक्रम करतात,
तर ते क्षत्रिय असतात. काही लोक आवडीने सेवाकर्म करतात किंवा या उलट इतर वर्णातील लोक अध्यापनाचे काम करतात. आणि या सर्वांचा विचार केला तर कोणी कितीही समानता आणण्याचा प्रयत्न केला तरी वर्णव्यवस्था अबाधित राहणारी अशीच आहे. कारण ती ईश्वर निर्मित आहे, ती कोणी नष्ट करू शकणार नाही आणि ती गुणांवर व कर्मांवर अवलंबून आहे. भारतामध्ये ती 15,000 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे. तशी नोंदसुद्धा आहे. इक्ष्वाकुवाचा भाऊ नाभागारिष्ट याला 2 मुले होती. ती व्यापार करत होती, ती वैश्य झाली. दुसरा भाऊ पुरुषघ्र हलकी कामे करू लागला म्हणून तो शूद्र झाला. तर तिसरा करुण व त्याची मुले योद्धे झाली, ती क्षत्रिय झाले. या श्लोकात परमात्मा हा कर्ता असून अकर्ता कसा आहे हे सुद्धा समजावून सांगितले आहे. वर्णव्यवस्थेत गुणकर्मानुसार अर्जुन हा क्षत्रिय आहे. त्याने कर्तव्य कर्म म्हणून युद्ध केले पाहिजे, म्हणजे तो अकर्ता होईल, त्याला कर्मबंधन होणार नाही असे भगवंत त्याला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 14. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. अर्थ, कर्मफलाच्या ठायी माझी लालसा नाही म्हणून मला कर्माचा लेप लागत नाही. याप्रमाणे जो मला म्हणजे भगवंताला चांगल्या रीतीने जाणतो तो कर्माने बद्ध होत नाही. विवरण. मागील श्लोकात 4 वर्णांची उत्पत्ती व त्याचे सामाजिक महत्त्व सांगितले आहे. ते सनातन असून परमेश्वर निर्मित किंवा निसर्गतःच उत्पन्न किंवा निर्माण झाले असल्याने ते कोणी नष्ट करू शकत नाही असेही सांगितले आहे. वेदशास्त्रांमध्ये वर्णाश्रमाचे जे महत्त्व सांगितले आहे ते यज्ञासाठी म्हणजे समर्पणासाठी आहे. जेथे जशी अशी समर्पण वृत्ती नाही तेथे दोषांची उत्पत्ती होते. म्हणून भोगेच्छेरहित कर्तव्यबुद्धीने कर्म करावे. हे आसक्ती शून्य समर्पणाचे तत्व जाणून प्राचीन काळच्या मुमुक्षु लोकांनी कर्म केले आणि त्या कर्मयोगाने ते मुक्त झाले. सृष्टीरचनेचे संपूर्ण कर्म करीत असतानाही भगवंताचा त्या कर्माशी काही संबंध नाही असे ते सांगतात. कारण त्याच्या कर्मात विषमता नाही, पक्षपात आदी दोष लेश मात्रही नाहीत. त्याची कर्मफलात किंचित सुद्धा आसक्ती, ममता अथवा कामना नाही, म्हणून ते कर्म त्याला लिप्त होत नाही. नमे कर्माणि लिंपंती असे भगवंत सांगतात. लिप्त होणे म्हणजे चिकटणे. जसं एखाद्या भिंतीला छोटेसे भगदाड पडले तर तिथे माती किंवा सिमेंट लावून ते लिंपतात, म्हणजे ते सिमेंट किंवा माती त्या तिथे भगदाडाला चिकटवतात. किंवा अगदी आपल्या चेहऱ्यावर लावण्यात येणारी सौंदर्य प्रसाधने म्हणजे चेहऱ्यावर दिलेला एक प्रकारचा लेपच असतो. भगवंताला कर्माविषयी अगर कर्मफलाविषयी अजिबात इच्छा नाही. फलाची आशा सुख दुःख निर्माण करते. आशा व्याली दुःखाते असे माऊली सांगतात. म्हणून कर्माबद्दल किंवा फलाबद्दल स्पृहा किंवा इच्छा नकोच. भगवंत ही गोष्ट आपल्याला वारंवार सांगतायत आणि त्यांचे हे तत्व म्हणजे ज्याला कर्माभिमान नाही तो अकर्ता भगवंताप्रमाणे हे जाणतो, त्याप्रमाणे आचरण करतो, त्याला कर्म बंधनकारक होत नाहीत. अविनाशी तत्वाची म्हणजे परमेश्वराची प्रत्येक गोष्ट लोककल्याणाची असते. परमेश्वराचे कोणतेही कर्म प्राणीमात्राचे अकल्याण करत नाही. म्हणूनच ती कर्मे दिव्य आहेत. आपणही अशी दिव्य कर्मे करू शकतो. विनाशी गोष्टीतील आसक्ती सोडली तर त्यापासून मिळणाऱ्या क्षणभंगूर सुखाचे मागे आपण धावणार नाही. प्रत्येक विचारी माणसाने याचा विचार करावा व परमेश्वराचे सांगणे नीटच समजावून घ्यावे. आणि असं आहे की कळलं की ते वळतं. वळणं म्हणजे आपल्या आचरणात येणे, यालाच अभिजानाती असे म्हटलेले आहे. आता भगवान श्रीकृष्णाचे आयुष्याचा व्यावहारिकदृष्ट्या जरी आपण विचार केला तर सुखदुःखाचे, मान अपमानाचे, वियोगाचे पुष्कळ प्रसंग त्याच्या आयुष्यात आले. त्याचा जन्मच तुरुंगात झाला.
जन्मतःच त्याला मात्यापित्यांचा वियोग झाला. यशोदा मातेचा, नंदाचा, गोकुळातील सवंगड्यांचा त्याला लळा लागला. प्रेमसुद्धा मिळाले, पण ते सर्व सोडून काही दिवसातच त्याला मथुरेला जावे लागले. लहान वयात पुन्हा एकदा प्रेमाच्या माणसांचा त्याला वियोग झाला. जरासंधाच्या स्वारीचे भीतीने मथुरावासी यांचे भल्यासाठी तो मथुरेतून पळून गेला. राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान मिळाला, पण भर सभेत शिशुपालाने अपशब्द बोलून त्याचा अपमान केला. महाभारत युद्धानंतर तर गांधारीने त्याच्या कुळाच्या नाशाचाच शाप त्याला दिला. आणि या सर्वच प्रसंगी त्याने मनाची शांती अगर समतोल ढळून दिला नाही. मान सन्मानाने तो कधी हुरळून गेला नाही, तर अपमानाने तो दुःखी झाला नाही. संकट प्रसंगी कधी डगमगून गेला नाही. प्रेमाच्या माणसात लिप्त होऊन गुंतला नाही. त्याने कधी कोणाकडून कशाचीच अपेक्षा केली नाही. तसेच कधीही तो कर्तव्याला चुकला नाही. प्रत्येक गोष्ट विचार विवेकानेच केली. त्यामुळे त्याला कशाचाच त्रास झाला नाही. आणि आपण कृष्णचरित्राचा अभ्यास करून त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे वागण्याचा प्रयत्न सातत्याने केला तर आपल्याला सुद्धा कर्मबंधनातून मुक्त होता येईल. कोणत्या कर्माने माणूस लिप्त होत नाही याचे आणखी एक उदाहरण आपण लक्षात घेऊया. आपल्या देशाच्या रक्षणासाठी, एकात्मतेसाठी, समाज व राष्ट्र कल्याणासाठी केलेले कोणतेही कर्म त्या व्यक्तीला लिप्त होत नाही. जसे रणभूमीवर शत्रूच्या हजारो सैन्याला कंठस्नान घालणारे सैनिक व सेनापती हे खुनी किंवा हत्यारे नसतात. कारण या युद्ध करण्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नसतो. ते केवळ राष्ट्रासाठी कर्तव्य कर्म करीत असतात. म्हणूनच त्यांना कर्माचा लेप लागत नाही. इथे आपण थांबूया. नमस्कार. श्लोक 15. एवैज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं. अर्थ: हे जाणून म्हणजे वरील श्लोकात सांगितलेले सर्व जाणून पूर्वकालीन मुमुक्षु लोकांनीही कर्म केले, म्हणून पूर्वीच्या लोकांनी केलेल्या प्राचीन कालच्या कर्माप्रमाणेच अर्जुना तू सुद्धा कर्म कर, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात आसक्तीरहित लोककल्याणासाठी केलेल्या कर्माचा लेप लागत नाही, म्हणजेच त्याचे बंधन होत नाही, असे भगवंतांनी सांगितले आहे. या श्लोकात भगवंताच्या सांगण्यातील किंवा उपदेशाचे वर्म जाणून जे लोक तसे आचरण करतात ते कर्माने कधीही लिप्त होत नाहीत, असे भगवंत इथे सांगत आहेत. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारे. मोक्ष म्हणजे कर्मबंधनातून सुटका. एवै ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः. अर्जुन हा स्वतः एक मुमुक्ष आहे, कारण तो आपले कल्याण चिंतित आहे आणि भगवंताला सुद्धा त्याचं श्रेयस काय आहे, म्हणजे माझे कल्याण कशात आहे, त्याचा तू निश्चित उपदेश कर, अशी तो वारंवार विनंती करत आहे. त्यामुळेच युद्धरूपाने पुढे ठाकलेले कर्म त्याला कल्याणकारक वाटत नव्हते, कारण ते घोर कर्म असून त्याने पाप लागून तो नक्कीच नरकाचा धनी होईल, अशी त्याला खात्री होती. म्हणून मागील अध्यायात तो भगवंताला म्हणतो की तत्किं कर्मणी घोरे मान नियोजसी केशव. पण भगवंत त्याला सांगतायत की अरे असं काही नाही आहे, कारण तू लक्षात घे, या पूर्वीच्या अनेक क्षत्रिय राजांनी, अर्जुनाच्या पूर्वजांनी सुद्धा युद्धाचे कर्म आपले कर्तव्य व स्वधर्म समजून केलेले आहे आणि त्यांनी आपले कल्याणसुद्धा करून घेतले आहे. अगदी प्राचीन कालचे उदाहरण देताना भगवंतांनी सांगितलं होतं की विवस्वान, मनु, इक्ष्वाकू, जनक राजा हे सुद्धा आपले कर्तव्य करतच होते. त्यांनी सुद्धा युद्धाचे कर्म करून क्षत्रिय धर्माचे पालन केले होते, कारण राष्ट्रहिताबरोबरच त्यांनी स्वहितही साधले होते. त्यांचा आदर्श आपल्या पुढे ठेवून अर्जुनाने सुद्धा युद्ध केलेच पाहिजे. कर्म करताना ते आसक्तीविरहित केले तर ते बंधनाला कारण होत नाही,
कारण त्याने पापपुण्य निर्माण होऊन ते सुखदुःखाला कारणीभूत होत नाही. म्हणून प्रत्येकाने आपले विहित कर्म केले पाहिजे. मागच्या अध्यायात भगवंतांनी सांगितले होते की त्यांना स्वतःला तर काहीच मिळवायचे नव्हते, तरी सुद्धा त्यांनी संपूर्ण आपल्या आयुष्यभर सर्व कर्तव्य कर्म पार पाडलेली आहेत. कुरु कर्मैव तस्मात्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. मुमुक्षू अर्जुनाला स्वहिताची चाड आहे. म्हणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी जरी लोकहितार्थे कर्मे केली, तशी अर्जुनाने मनात कोणतीही शंका न आणता कर्मे पार पाडावीत. आणि भगवंत जवळजवळ तसा आदेशच देत आहेत. माऊलींनी ह्याचं वर्णन केलेलं आहे. माऊली असं म्हणतात की आता कोदंड घेऊन हाती, आरूढ पायी रथी, देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, या भारापासून सोडवी मेदिनी हे. या युद्धात दुष्ट लोकांचा नाश हा व्हायलाच हवा. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वकर्तव्य व स्वधर्म आचरायला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 16. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः, तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. अर्थ: कर्म कोणते आणि अकर्म कोणते यासंबंधी ज्ञानी लोकही मोहित होतात. म्हणून जे जाणल्याने अर्जुन अशुभापासून मुक्त होईल, त्या कर्मासंबंधी भगवान त्याला सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात आसक्ती विरहित केलेले कर्म बंधनरहित असल्याचे जाणून अनेक मुमुक्षु लोकांनी तसे आचरण करून मोक्ष प्राप्त केला आहे असे सांगितले आहे. या श्लोकात कर्मशास्त्र यथार्थपणे जाणण्यासाठी कर्माचा अर्थ काय याचा विचार सांगितला आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म असे कर्माचे 3 प्रकार आहेत. वर्णाश्रमानुसार प्रत्येकाचे कर्म निश्चित झाले आहे. म्हणजेच वर्णाश्रमानुसार विहित असलेले जे कर्तव्य कर्म, जे कर्तव्य ते कर्म, जे या विरुद्ध अथवा निषिद्ध ते विकर्म, आणि कर्म न करणे म्हणजे अकर्म. आता इथे कवी या शब्दाचा उपयोग केलेला आहे. कवयोप्यत्र मोहितः असं म्हटलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण कवी म्हणजे काय ते बघूया. कवी म्हणजे आपण जे कविता करतात, काव्य करतात, अलीकडच्या काळात हा कवी तो कवी असे जे स्वतःला म्हणून घेतात, तर तो अर्थ इथे अभिप्रेत नाही आहे. तर संस्कृत भाषेत कवी म्हणजे शास्त्री, पंडित, अत्यंत बुद्धिमान व प्रतिभा असलेला तो कवी. ह्या कवींसंबंधी दासबोधात समर्थांनी खूप छान वर्णन केलेलं आहे. तो आत्ता विचार आपण इथे मांडायला नको. तर पुढे बघूया. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. कर्म काय करावे ते विचारवंतांनाही कळत नाही. कवीसारखा बुद्धिमान प्रतिभावंत त्यांना सुद्धा कर्म आणि अकर्म म्हणजे काय ते कळत नाही. आणि या गोष्टीचा विचार करताना त्यांचा गोंधळ उडतो. कर्म म्हणजे काम, कृत्य किंवा कार्य. कोणतीही क्रिया असा मूलभूत व विस्तृत अर्थ भगवंताने यापूर्वीच कर्माचा सांगितलेला आहे. तर ज्ञानदेवांनी कर्माची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. ज्ञानदेव म्हणतात की कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे. कर्म म्हणजे स्वभावतःच व ज्यामुळे ही विश्वरचना उत्पन्न झाली आहे. कर्म भावानुरूप ठरते. भाव म्हणजेच गुण. सात्विक, राजस आणि तामस हे ते 3 गुण होत. ज्या गोष्टीने जीवाला बंधन होते ते कर्म. अकर्म म्हणजे कर्म न करणे असा एक अर्थ लोकांचे मनात असतो, पण तो योग्य नाही. कारण कर्म म्हणजे जे करून त्याचे जीवाला बंधन होत नाही ते अकर्म असा याचा अर्थ आहे. कर्म आणि अकर्मचा अर्थ पुढील प्रमाणे सांगता येतो. अकर्म जे कर्म केले असता त्याचा दोष कर्त्याला लागत नाही. तसेच अकर्म म्हणजेच
निष्काम बुद्धीने केलेले लोककल्याणाचे कर्म. येथे कर्म आणि अकर्म म्हणजे काय करावे किंवा काय करू नये याचा निर्णय अर्जुनाला घेता येत नव्हता. म्हणजेच त्याला मोह उत्पन्न झाला होता. कर्माचा अचूक निर्णय घेण्यासाठी क्षमता असेल तर स्वहित साधते. म्हणून योग्य अयोग्य कर्माचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्जुन युद्धाचे कर्म करण्याने अकल्याण होईल असे मानतच होता. नाही, त्यांनी असं धरूनच चाललेला होता तो. पण भगवंत त्याला अगदी बरोबर याच्या उलटच सांगत होते, की ते म्हणतायत की युद्धकर्मच आहे ते त्याचे कल्याण करणार आहे आणि म्हणून त्याने युद्ध तर केलेच पाहिजे. येथे कवयोप्यत्र मोहितः असे म्हटले आहे. आता असा विचार केला तर बुद्धिमान माणूससुद्धा गोंधळात पडतो असा याचा अर्थ आहे. आता अर्जुनाचा विचार केला तर अर्जुन हा सुद्धा बुद्धिमान आहे, कारण एका ठिकाणी त्याला अतिप्राज्ञ असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याचा शास्त्राभ्यास झालेला असल्याने त्याला ज्ञानसुद्धा आहे आणि तरीसुद्धा तो आत्ता इथे गोंधळात पडलेला आहे. म्हणूनच भगवंत त्याला युद्धाचे कर्म त्याच्या हिताचे म्हणजे कल्याणकारी आहे असेच सांगत आहेत. आता येथे 2 मार्ग सांगितले आहेत. त्यातील एक प्रवृत्ती मार्ग व दुसरा निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्गात माणूस स्वतःसाठी कर्म करत असतो, तर निवृत्ती मार्गात स्वतःसाठी कर्म न करता म्हणजे कामना, ममता, आसक्ती विरहित कर्म करतो आणि जे बंधनकारक होत नाही. ज्या कर्मात कुशलता आहे, जो कर्मयोग मानवाचे कल्याण करतो, असे कर्म तो करतो. जीव स्वतः शुभ आहे, परिवर्तनशील संसार मात्र अशुभ आहे. जीव परमात्म्याचा अंश आहे. तो विमुख होऊन अनित्य संसाराकडे आकर्षित होत असतो व त्यातच तो फसतो. कारण येथे तो मी माझे असा अहंकाराने युक्त असतो. त्यात आसक्ती, ममता व मोह हे जोडीला येतात. तेथे मी करतो किंवा मी करता आहे हा भाव अशुभ व बंधनकारक ठरतो. म्हणून प्रत्येकाने कर्माचे तत्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्य करावे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 17. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यञ्च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. अर्थ पाहूया. कर्माचे म्हणजे शास्त्रविहित कर्माचेही तत्व जाणणे उचित आहे. विकर्माचे म्हणजे विशेष किंवा विपरीत कर्माचे तत्व जाणणे सुद्धा योग्यच आहे. आणि अकर्माचे म्हणजे काही न करता स्वस्थ बसणे या अवस्थेचे तत्वही समजून घेतले पाहिजे. कारण कर्माचे यथार्थ स्वरूप अत्यंत गहन आहे, म्हणजे ते कळणे फार कठीण आहे. आणि विकर्म आणि अकर्म याबाबत तर अनेक लोकांच्या मतामध्ये खूपच फरक आहे. इथे आपण डॉक्टर वी. कुलकर्णींनी जो अर्थ दिलेला आहे तो बघूया आणि मग पुढे विचार करूया. वी. कुलकर्णी म्हणतात की ज्याने विश्वाला आकार येतो ते कर्म होय. तसेच आपला वर्ण व आपला आश्रम याने उचित ठरविलेले जे विशेष असे विहित कर्म तेच विकर्म होय. आणि अकर्म म्हणजे टाळायचे जे कर्म आहे ते अकर्म होय. आणि यात गूढ रहस्य काय आहे ते विद्वानांना सुद्धा समजत नाहीत असं भगवंत सांगतात. आता आपण ह्याचं विवरण पाहूया. मागील श्लोकात भगवंताने कर्माचे तत्व जाणून घेऊन कर्म करावे असे सांगितलेले आहे. या श्लोकात कर्म, अकर्म, विकर्म म्हणजे काय ते सांगितले आहे. कर्म म्हणजे वर्णाश्रमाला योग्य असे जे शास्त्रविहित असलेले व जीवाला बंधनकारक होत नाही ते कर्म. आणि ज्ञानदेवांनी केलेली व्याख्या अशी आहे की कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. कर्म म्हणजे स्वभावताच किंवा निसर्गतःच ज्यामुळे ही विश्वरचना उत्पन्न झाली आहे ते. अकर्म म्हणजे कर्म न करणे असा ढोबळमानाने अर्थ घेतला जातो. पण जे कर्म
मी करता आहे या अभिमानातून केले जात नाही, त्यामुळे त्याला त्याचे बंधन होत नाही, ते अकर्म होय. कर्म हे विश्वाची उत्पत्ती आहे, त्यामुळे कोणताही प्राणी कोणत्याही वेळी अथवा कोणत्याही ठिकाणी कर्मा वाचून राहूच शकत नाही. पण आपल्या शरीर इत्यादी कडून होणाऱ्या कर्मात आपली अकर्म स्थिती म्हणजे स्वतःचे कर्तृत्व नाही असे जाणणे म्हणजे अकर्म. आणि विकर्मचा अर्थ असा सांगितला जातो की विकर्म म्हणजे विशेष कर्म, विपरीत कर्म अथवा विरुद्ध कर्म. आता विपरीत किंवा विरुद्ध कर्म म्हणजे काय ते मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते की सर्वसाधारणपणाने रूढीनुसार जे आपण कर्म करतो ते कर्म सरळ सरळ असतं, पण रूढी विरुद्ध जे कर्म केलं जातं ते विशेष कर्म किंवा विपरीत कर्म असा याचा अर्थ घेतला पाहिजे. म्हणजे असं बघा की ह्या विशेष कर्माने किंवा विपरीत कर्माने समाजाचे कल्याण होणार असते किंवा स्वतःचा सुद्धा त्याच्यात स्वार्थ नसताना सुद्धा माणूस आपल्याला स्वतःला अलिप्त कसा ठेवू शकतो असे जे कर्म केले जाते ते विशेष किंवा विपरीत कर्म आहे असे मानावे. कर्म, अकर्म व विकर्म या सर्वाचे ज्ञान माणसाला हवे. ते समजले नाही तर मोठाच घोटाळा उत्पन्न होतो. युद्ध करणे हे कर्म झाले, विशेष प्रकारे युद्ध करणे हे विकर्म झाले आणि युद्ध न करणे हे तर अकर्मच झाले. शिवाजी महाराजांनी केलेली अनेक युद्धे विकर्मात मोडतात. महाराजांनी जी अशी विशेष प्रकारची युद्धे केली ती वरवर विपरीत अशीच वाटतात, कारण यापूर्वी अशा प्रकारची युद्धे कोणीच केली नव्हती. तसेच एका युद्धात केलेली गोष्ट किंवा युक्ती ते दुसऱ्या युद्धाचे वेळी करत नसत आणि हेही एक विशेषच म्हणावे लागते. यामध्ये कात्रज घाटामध्ये शाहिस्ते खानाला दिलेला चकवा किंवा अफजल खानाचा वध ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. आणि कधीकधी महाराज युद्धातनं माघार सुद्धा घेत होते आणि ही गोष्ट सुद्धा विपरीत म्हणजे विकर्म कर्मात येऊ शकते. उदाहरणार्थ आपल्याला जर सांगायचं झालं तर अफजल खानाने लाखो सैनिक घेऊन राज्यावर चाल केली होती. त्यावेळी हे कर्म, अकर्म आणि विपरीत कर्म कसे घडले ते स्पष्ट करून सांगता येईल. सर्वप्रथम अफजल खानाविरुद्ध युद्ध न करता महाराज अगदी स्वस्थ बसले, ते झाले अकर्म. नंतर खानाला भेटीला बोलवून त्याचा वध केला, हे झाले विपरीत कर्म किंवा विशेष कर्म. नंतर लगेचच खानाच्या उरलेल्या सैन्याबरोबर युद्ध केले, ते झाले कर्म. आणि या तीनही गोष्टीचा परिणाम चांगलाच झाला, कारण प्रथम खानाबरोबर युद्ध करणे शक्य नव्हते, कारण महाराजांच्याकडे सैन्य थोडेच होते आणि समोरासमोर जर खानाविरुद्ध लढाई केली असती तर राज्याचे फार मोठे नुकसान झाले असते. म्हणून महाराज काही काळ स्वस्थ बसून राहिले. अशा प्रकारचे ते अकर्म त्यांनी केले. तसेच खानाला भेटीला बोलवून त्याचा वध केला असे असले तरी ते स्वसंरक्षणासाठी गरजेचे होते, नाहीतर महाराजांना जीव गमवावा लागला असता आणि त्याच्याचबरोबर आपले स्वराज्याचे स्वप्नसुद्धा धुळीला मिळाले असते. आता जे खानाचे उरलेले सैन्य होते त्याला जर तसं सोडून दिलं असतं तर त्या सैन्याने राज्यात खूप मोठा धुमाकूळ घातला असता आणि त्यांनी होत्याचं नव्हते करून फार मोठे नुकसान स्वराज्याला आणि इथल्या प्रजेला पोचवले असते. पण लढाई केल्यामुळे शत्रूचा पराभव झाला, शिवाय खूप मोठी संपत्ती स्वराज्यासाठी प्राप्त झाली. अगदी जवळजवळ अशीच गोष्ट भगवंताने कालयवनाचे बाबतीत केली होती. आणि या तीनही गोष्टीच्या वेळी म्हणजे कर्माचे, अकर्माचे किंवा विकर्माचे वेळी त्याचा परिणाम हा सर्वांसाठीच चांगला झाला आणि ह्यात राजांना किंवा भगवंताला स्वतःसाठी काहीच करायचे नव्हते.
हा महत्त्वाचा विचार इथे लक्षात घेतला पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे महाराज व श्रीकृष्ण यांनी केलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम चांगलाच झाला. यासाठी दूरदृष्टी व कर्माची गती अवगत असावी लागते. ती या दोन्ही पुरुषांना चांगलीच अवगत होती. म्हणून त्यांचे कर्म अकर्म व विकर्म याबाबतचा निर्णय अचूक ठरला. समाजाच्या कल्याणासाठी तो योग्यच ठरला. इथे मी मुद्दाम नमूद करते की विकर्माच्या बाबतीत अनेकांची अनेक प्रकारची मतं आहेत. मी साधारण एक 3-4 पुस्तकाचा आधार घेऊन इथे माझ्या बुद्धीला जे पटले ते सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मतभेद असू शकतात. एवढं सांगू इथे आपण थांबूया. 18व्या श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी 17व्या श्लोकातील गहनो गती ह्या 2 शब्दाचे अर्थ सांगायचे चुकून राहिले आहेत. ते आत्ता आधी आपण बघूया आणि मग 18व्या श्लोकाला सुरुवात करूया. गती ही दिशा व वेग मिळून होते. गती कळली तर आपल्याला किती अंतर किती वेळात कापता येईल ते कळते. पण येथे गती म्हणजे परिणाम अशा अर्थाने शब्द उपयोगात आणलेला आहे. कर्माचा परिणाम केव्हा काय आणि कसा होईल हे बहुधा म्हणजे लोकांना कळतच नाही आणि म्हणून त्याला गहन असे म्हटलेले आहे. आता इथे भगवान श्रीकृष्णांसारखे जे कर्मयोगी आहेत त्यांना कर्माचा परिणाम कोणताही असला तरी ते उदास वृत्तीने भोगावयास नेहमीच तत्पर असतात आणि त्यांच्यावर सुखदुःखाचा परिणाम होत नसे. म्हणून त्यांना कर्माची गती कधीच गहन वाटली नाही. इथे श्लोक 17वा संपला आहे आणि आता आपण 18व्या श्लोकाला सुरुवात करूया. श्लोक 18वा. कर्मण्यकर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्. अर्थ, जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तो मनुष्यात बुद्धिमान आहे आणि तोच योगी आणि सर्व कर्मे यथार्थपणे करणारा असा असतो. विवरण पाहूया. मागील श्लोकात कर्म आणि अकर्म म्हणजे काय याचा निश्चय करण्यात आला होता. मोठमोठ्या ज्ञानी लोकांना सुद्धा याबाबत भ्रम होतो. या कर्माची गती म्हणजे परिणाम नक्की काय होतील हे त्यांना कळत नाही. म्हणूनच कर्माची गती गहन असते असे सांगितले आहे. तर या श्लोकात कर्म करूनही अकर्म घडते व अकर्मातही कर्म असते हे जो जाणतो तो ज्ञानी असतो. भगवंत सांगतात म्हणजेच जी गोष्ट करू नये असे सर्वसाधारण लोक मानतात तेच करावे असे जो ठरवतो आणि त्याप्रमाणे ती गोष्ट करतो किंवा सामान्य लोक जे करावे असे म्हणतात आणि करतात त्या गोष्टी हे लोक करत नाहीत. तो असा हा जो माणूस असतो किंवा अशी जी ही व्यक्ती असते ती असामान्य बुद्धिमान आणि कर्तृत्ववान ठरते. आता आपण भगवंताचं किंवा म्हणजे श्रीकृष्णांचं किंवा शिवाजी महाराजांच्या उदाहरणांनी हे कसे योग्य आहे भगवंताचं सांगणं ते बघूया. श्रीकृष्णाचे काळात कंसाविरुद्ध आणि शिवाजी महाराजांचे काळात मोगली सत्तेविरुद्ध तसेच पारतंत्र्याचे काळात ब्रिटिश सत्ताधाऱ्यांविरुद्ध बोलून किंवा वागून त्या बलाढ्य दुष्ट सत्तेबरोबर शहाण्या माणसाने वैर पत्करून स्वतःचा नाश ओढवून घेऊ नये असा विचार सर्वसामान्य लोक करत असत आणि ते तसे वागतही होते. पण श्रीकृष्ण, शिवाजी महाराज किंवा आपले सर्व क्रांतिकारक यांनी बरोबर याचे अगदी उलट वर्तन केले. ते सर्वजण या अन्यायी दुष्ट प्रवृत्तीच्या राज्यसत्तेविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले.
म्हणजेच सामान्यांचे अकर्मात यांना कर्म दिसले. म्हणजे जे सामान्य लोक करायला बघत नव्हते, करू शकत नव्हते, ते ह्यांनी करायचे ठरविले. ते त्यांनी त्यामध्ये त्यांचा कोणताच स्वार्थ नव्हता आणि लोककल्याणासाठी, राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्राच्या अस्मितेसाठी प्राणपणाला लावून त्याप्रमाणे आपलं कर्म केलं किंवा त्याप्रमाणे ते वागले आणि ते त्यात यशस्वीसुद्धा झाले आणि ते बुद्धिमान असामान्य ठरले. आणि आजही आपण म्हणतो की शिवाजी महाराजांसारखा राजा झाला नाही आणि होणारही नाही. आजही देशात विदेशात त्यांच्या युद्धनीतीचे आणि त्यांच्या सर्वच युक्त्या प्रयुक्तांचे खूपच कौतुक होते आणि त्यांना आदर्श असेच मानले जाते. कारण त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्यात काही करायचे नव्हते. त्यांना स्वतःसाठी पैसा, वैभव काहीच नको होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेकांनी विशेष पदवी संपादन करून सुद्धा त्याचा उपयोग अर्थार्जनासाठी न करता केवळ लोककल्याणासाठीच केला. श्रीकृष्णाने 3ऱ्या अध्यायात सांगितले की मिळवायची अशी कोणतीच गोष्ट मला या 3ही लोकात नाही, पण तरीसुद्धा तो स्वार्थविरहित कर्म करत आहे आणि तेच अकर्म आहे आणि ते अकर्म असल्यामुळेच त्या कर्माचे त्यांना बंधन होत नाही. मात्र ज्या गोष्टी सामान्य लोकांना कराव्याशा वाटतात त्या यांना अजिबात नको असतात आणि ते त्या करतही नाहीत. म्हणजेच सामान्य लोकांच्या कर्माचे ठिकाणी यांना बरोबर अकर्म दिसते. ही माणसे योगी असतात. भगवान श्रीकृष्ण तर योगीश्वर होते, तर शिवाजी महाराज राजयोगी होते. त्यांचा स्वार्थाशी संबंध नव्हता. ते परमात्म्याशी म्हणजे कर्माशी युक्त होऊन योगी कृत्स्न म्हणजे युक्त होते म्हणून ते योगी. कृष्ण म्हणजे सर्व संपूर्ण, कृष्ण कर्म म्हणजे सर्वांसाठी कर्म किंवा संपूर्णतेसाठी कर्म. संपूर्ण कोण आहे तर ते परब्रह्म आहे. म्हणूनच पूर्णमिदम असं त्यांना म्हणतात. या ब्रह्मासाठी, विश्वासाठी, समाज पुरुषासाठी, राष्ट्रासाठी कर्म त्याचेशी सर्व युक्त म्हणून ते योगी. कर्माच्या कुशलतेचा योग यांना साधला म्हणूनच ते योगी म्हणून प्रसिद्ध पावले. इथे आपण थांबूया. श्लोक 19. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणि तमाहुः पंडितं बुधाः. अर्थ, ज्याच्या सर्व कर्माचे आरंभ कामनारहित आणि संकल्पहीन असतात आणि ज्याची कर्मे ज्ञानाग्नीने भस्म झालेली असतात त्याला ज्ञानी पंडित असे म्हणतात. विवरण. मागील श्लोकात कर्मात अकर्म पाहण्याचा उपदेश केला आहे. कर्मात अकर्माचा अनुभव कोण घेऊ शकतो हा विषय पुढील श्लोकातून सांगितलेला आहे. पंडित. पंडित ह्या शब्दाचा अर्थ जुन्या काळात किंवा संस्कृतमध्ये फार वेगळा आहे. आजकाल कोणत्याही क्षेत्रात थोडीफार कामगिरी केलेल्या व्यक्तीला, विशेषतः गायन, वादन इत्यादी क्षेत्रातील व्यक्तीला पंडित असे म्हणतात. पण पंडित कोणाला म्हणायचे हे गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे. काम म्हणजे इच्छा. ज्या माणसाची सर्व कर्मे कामनेशिवाय केली जातात तो पंडित. सामान्यपणे माणूस कोणती तरी इच्छा मनात बाळगून ती पूर्ण होण्यासाठी सतत कोणते ना कोणते कर्म करत असतो. त्यासाठी त्याचा संकल्पसुद्धा असतो. मात्र फलेच्छाविरहित म्हणजे स्वार्थरहित पण लोककल्याणासाठी जो संकल्प होतो आणि तो पूर्ण करण्यासाठी जे कर्म केले जाते ते बंधनमुक्त असते. जुन्या काळात आपण पाहिलेलं आहे की पुत्रकामेष्टी, पर्जन्ययाग यासारखे विशिष्ट हेतू मनात ठेवून अनेक प्रकारचे विविध याग त्या काळचे राजे लोक ऋषीमुनींच्या साह्याने करत असत. अलीकडच्या काळात सत्यनारायणाची पूजा, तीर्थयात्रा, विविध व्रते, स्तोत्रांचे पठण किंवा अनेकविध देवदेवतांचे पूजा प्रकार
अशा अनेक गोष्टी अनेक लोक कोणती तरी इच्छा मनात धरून सतत करत असतात. आपल्याकडच्या स्तोत्रात मध्ये तर कित्येक वेळा देवाचे स्तुती करणारे श्लोक कमी, तर त्याचे फलश्रुतीचे श्लोक किंवा आम्हाला काय काय भगवंतांनी द्यावं किंवा त्या इष्टदेवतेनी द्यावं याची मागणी करणारे श्लोकच जास्त असतात. जे लोक स्तोत्र म्हणतात त्यांनी ह्या गोष्टीचा थोडासा विचार करावा, तर त्यांना ह्या गोष्टी लगेचच पटतील. पण कोणतीच कामना मनात न धरता जो संकल्प होतो, म्हणजे परमात्मा जसा संकल्प करतो त्याप्रमाणे मनात कामाची म्हणजेच इच्छेची भावना न ठेवता संकल्प करून कर्म करणे, हा महत्त्वाचा उद्देश या श्लोकात सांगितलेला आहे. येथे कामसंकल्प वर्जितः असा शब्दप्रयोग आहे. स्वतःसाठी काही हवे म्हणून कर्माचा संकल्प करायचा नाही, असाच याचा अर्थसुद्धा आहे. फक्त संकल्प वर्जिता असे नाही, कारण संकल्प केल्याशिवाय कोणतेच कर्म होऊ शकत नाही. अगदी परमात्म्याने सुद्धा एकोहम बहुश्याम असा संकल्प केला होता. ज्ञानाग्नी दग्धकर्माण ज्ञानरूपी अग्नीत सर्व कर्मे जळून दग्ध झालेली आहेत. म्हणजे प्रत्येक कर्म ज्ञानाचे मुशीतून बाहेर पडते. मुशीतून काढलेले सोने शुद्ध असते. तसेच ज्ञानाचा निकष लावून केलेले कर्म योग्य आहे की नाही हे सुद्धा ठरवले जाते. ज्ञानरूपी अग्नीत स्वार्थ जळून जायला हवा, त्याचबरोबर अहंकार सुद्धा नष्ट व्हायला हवा. स्वार्थाने किंवा अहंकाराने माझेच बरोबर आहे असे म्हणून जे निर्णय घेतले जातात, त्यामुळे त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येते. आता आपल्या देशाचं थोडंसं उदाहरण सांगते की भारताने निधर्मी राज्याची घोषणा केली. भारत शांतताप्रिय सहिष्णू आहे हे जगाला दाखविण्याचे नादात सरकारने आणि त्या काळच्या नेत्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. याचा परिणाम आपल्याला माहितीच आहे की चीनने आक्रमण केले. युद्धात पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. चीनने देशाचा काही भाग गिळंकृत केला आहे आणि पाकिस्तानसारखी अगदी छोटी राष्ट्रे सुद्धा भारताशी शत्रुत्व करायला नेहमीच तत्पर असतात. अगदी या उलट भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, शिवाजी महाराज, थोरले बाजीराव इत्यादी थोर पुरुषांनी देशाचे हित, लोकांचे कल्याण सर्वात प्रथम विचारात घेतले. प्रसंगी वैयक्तिक पातळीवर अपमानाचे प्रसंग सुद्धा सुचले, पण त्यांचे मनात केवळ लोकहिताचाच विचार होता आणि ते प्रत्येक गोष्ट विचाराअंती निर्णय घेऊनच करत असत. गीतेच्या सांगण्याप्रमाणे ते खरे पंडित होते. आपले सर्व संत, समाजसेवक म्हणजे अलीकडच्या काळातील बाबा आमटे, नानाजी देशमुख इत्यादी सेवाव्रती हे खरे पंडित आहेत, कारण ते कामसंकल्प वर्जित या व्याख्येत अगदी बरोबर बसतात. आता समारंभ, तर समारंभ ह्या शब्दाचा अर्थसुद्धा गीतेतील वेगळे आहे. आपल्या इथल्या ज्या गोष्टीला आपण समारंभ म्हणतो तसा इथे अर्थ अभिप्रेत नाही आहे. तर समारंभ म्हणजे या लोकांकडून प्रत्येक काम सावधपणे, सांगोपांग आणि तत्परतेने होत असते आणि ते शास्त्रसंमत सुद्धा असते. त्यांचेकडून कोणाचे अहित होईल असे कर्म कधीही होत नाही. सम म्हणजे एकीकरण अथवा संघटनेसाठी आरंभ किंवा कार्याची सुरुवात. यामध्ये भोगलालसा आणि स्वार्थ असत नाहीत आणि म्हणूनच ह्या लोकांच्या कामाला, सगळे त्यांच्या वागण्याला आणि त्यांच्या बुद्धीला, कर्तृत्वाला असा फार मोठा वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे आणि अशा लोकांना पंडित असं गीता म्हणते. इथे थांबूया.